नमस्कार युट्यूब फॅमिली. पत्नी पतीच्या परवानगीशिवाय प्रॉपर्टी विकू शकते का? चला तर आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात काय म्हणतो या संदर्भात कायदा. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. बहुतेक वेळा प्रॉपर्टीशी संबंधित नियम आणि कायद्यांविषयी लोकांमध्ये संपूर्ण माहिती नसते. विशेषतः पती पत्नींमध्ये वाद निर्माण झाल्यास मालमत्तेचा वाद ही एक मुख्य बाब ठरते. अनेकांना वाटतं की पत्नीला पतीच्या संमतीशिवाय संपत्ती विकता येत नाही, पण ही कल्पना अर्धवट आहे. जर एखाद्या संपत्तीची मालकी फक्त पत्नीच्या नावावर असेल तर ती मालमत्ता विकण्यासाठी तिला पतीची परवानगीची आवश्यकता नसते. ती तिच्या नावावरील मालमत्ता स्वतंत्रपणे विकू शकते. पण जर ती मालमत्ता संयुक्त नावावर असेल, म्हणजेच पती आणि पत्नी दोघांच्या नावे असेल, तर ती विकण्यासाठी दोघांची संमती आवश्यक आहे. कलकत्ता हायकोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार जर पत्नीच्या नावावर मालमत्ता आहे तर ती विकण्याचा पूर्ण अधिकार आहे. यात पतीची परवानगी घेणे बंधनकारक नाही. कोर्टाने स्पष्ट केलं की हे वर्तन कोणत्याही प्रकारे क्रूरतेच्या कक्षेत येत नाही. त्याचप्रमाणे पती देखील त्याच्या वैयक्तिक मालमत्तेबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो. पत्नीला तिच्या स्वतःच्या कमाईने खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर पूर्ण अधिकार असतो. पती ती प्रॉपर्टी तिला नाकारू शकत नाही. पैतृक संपत्तीवर हक्क काय असेल तर जोपर्यंत पतीचे पालक म्हणजे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत पत्नीला पतीच्या पैतृक संपत्तीवर थेट हक्क मिळत नाही. जर दोघांमध्ये वेगळं राहणं सुरू असेल तर पतीने पत्नीला गुजारा भत्ता द्यावा लागतो. पण जर पती बेरोजगार असेल आणि पत्नी कमावती असेल तर पती देखील गुजारा भत्त्याचा हक्कदार ठरू शकतो. पती काही परिस्थितींमध्ये पत्नीच्या उत्पन्नावरील हक्कासाठीही दावा करू शकतो, विशेषतः तो आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल तर. प्रॉपर्टी विक्री संदर्भात पतीची संमती घेणे अनिवार्य नसते जर ती मालमत्ता पत्नीच्या एकट्याच्या नावावर असेल. मात्र संयुक्त मालमत्तेच्या बाबतीत दोघांची सहमती गरजेची आहे. त्यामुळे अशा विषयांमध्ये कायदेशीर सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते.